गुड मॉर्निंग स्टुडंट्स. याआधी आपण लॉज ऑफ मोशन हे युनिट सुरू केलं आहे आणि आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे व्हॉट इज मोशन, हाऊ मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. या दोन गोष्टी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत आणि त्यानंतर आपण दोन क्वांटिटीज आपण शिकलो होतो, दॅट आर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आज या दोन क्वांटिटीजबद्दल आपल्याला अजून पुढची माहिती आपल्याला घ्यायची आहे. पेज नंबर 2 वर आपल्याला इथे एक यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलं आहे, दिलेलं आहे. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. ॲज शोन इन फिगर 1.2a, if she starts from the point A and takes one round, suppose this is the circular path along which Swarali is moving and the path is 100 meter round. 100 मीटर राउंड आहे हा. सपोज शी इज स्टार्टिंग फ्रॉम राउंड ए अँड एंडिंग ॲट पॉईंट ए. या पॉईंटपाशी तिने तिचा जे मोशन आहे ती थांबलेली आहे. आता काय म्हटलं आहे, टेक्स वन राउंड, हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक्ड अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. रेडियस गिवन हिअर इज ॲज 100 मीटर. रेडियस दिलेला आहे आपल्याला, याची लेंथ दिलेली नाही आहे. तर फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय स्वराली. What is the distance? Distance will be equal to the circumference of this circle having radius 100 meter. What is the formula for circumference? It is 2 pi r. And if we substitute the values here, we get 2 into 3.14 into 100. 100 ने याला मल्टिप्लाय केलं, डेसिमल पॉईंट जो आहे तो आपला 2 घरं काय होईल इकडे सरकेल, म्हणजेच काय राहील इथे 2 into 314. ठीक आहे. 2 ने याला मल्टिप्लाय केलं, 4 2s are 8, 2 1s are 2 and 3 2s are 6 and therefore the distance travelled by her is 628 meter. Now how much is her displacement? आता हिची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे? By definition, what is the displacement? Displacement is the shortest distance between starting and final point. What is the starting point here? Here is A. What is the ending point here is A, and therefore the shortest distance between final point and starting point it is equal to 0 meter. म्हणजेच या ठिकाणी distance traveled is 628 meter, whereas displacement of Swarali is 0 meter. Why? Because she is moving along a circular path. एका circular path मध्ये ती जात आहे. दुसरं जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, इफ अ कार इज स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट पी, पी इज द पॉईंट फ्रॉम वेअर द कार स्टार्ट्स अँड कवर्स अ डिस्टन्स अँड रीच ॲट पॉईंट क्यू. पी पासून निघालेली आहे आणि क्यू या पॉईंटपाशी गेलेली आहे. अगेन फ्रॉम क्यू इट कम्स टू पी. हिअर द टोटल डिस्टन्स इज 360 मीटर. मग आता पी पासून क्यू पर्यंत आणि क्यू पासून पी पर्यंत परत म्हणजे काय झालेलं आहे 360 मीटर. Again 360 meter means the distance travelled here is 720 meter. Now what is the displacement here? Displacement म्हणजे काय आहे, shortest distance between initial and ending point. मग P पासून Q पर्यंत गेले, एंड पॉईंट झाला Q पर्यंतचा म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली 360 मीटर. पुन्हा Q पासून P पर्यंत आले म्हणजे परत काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे 360 मीटर एवढीच झालेली आहे. मीन्स हिअर डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो 720 मीटर. इट इज इक्वल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. व्हाय? बिकॉज हिअर द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. व्हाय? बिकॉज द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एका स्ट्रेट लाईनमध्ये मोशन झालेली असल्यामुळे या ठिकाणी जी डिस्टन्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे त्या ऑब्जेक्टची म्हणजेच त्या कारची ती काय आहे सारखी आहे. म्हणजे याच्यावरून आपण कन्क्लूड काय करू शकतो की डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट या दोन्हीमध्ये डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट और इट इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. हा जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल्ड हे किती असणार आहे, या डिस्प्लेसमेंटचे एक तर इक्वल असेल डिपेंडिंग ऑन द मोशन किंवा कसं असेल इट इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. परंतु डिस्प्लेसमेंटपेक्षा कधीही डिस्टन्स ट्रॅव्हल हे कमी असणार नाही, त्याच्यापेक्षा कमी असणार नाही आहे. किंवा असंही आपल्याला म्हणता येईल की डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. डिस्प्लेसमेंट ही कधीही 0 असू शकते इफ द मोशन इज अलॉंग अ सर्क्युलर पाथ, बट डिस्टन्स ट्रॅव्हल कॅनॉट बी 0. डिस्टन्स ट्रॅव्हल मात्र कधीही 0 असणार नाही.
कारण काय, डेफिनेशननुसार. व्हॉट इज डिस्टन्स हिअर, डिस्टन्स इज द ॲक्च्युअल पाथ फॉलोड. जो ॲक्च्युअल पाथ घेतलेला आहे दॅट ॲक्च्युअल पाथ इज नोन ॲज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अँड दॅट इज वाय डिस्टन्स कॅनॉट बी झिरो. इथे सर्क्युलर मोशनमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आलेला आहे 628 मीटर, व्हेअर ॲज इन सर्क्युलर मोशन द डिस्प्लेसमेंट इज 0 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही 0 असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या 2 क्वांटिटीज आपल्याला शिकायच्या आहेत आणि दोज क्वांटिटीज आर स्पीड अँड व्हेलॉसिटी. जसं आपण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स पाहिलं, अजून एक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा पॉईंट सांगायचा राहिला. व्हॉट इज द युनिट ऑफ डिस्टन्स. आपण जेव्हा युनिट पाहतो तेव्हा आपण कुठले युनिट्स वापरतो असतो, आपण मीटर, किलोमीटर हे युनिट्स वापरतो आपण डिस्टन्ससाठी. डिस्प्लेसमेंटसाठी कुठले युनिट्स वापरले जातात, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर हे डिस्टन्ससाठी वापरतात आणि हेच युनिट कोणासाठी वापरतात, डिस्प्लेसमेंटसाठी सुद्धा वापरतात. याचं कारण काय की डिस्प्लेसमेंट म्हणजे सुद्धा काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्डच आहे आणि म्हणून मग त्यासाठी सुद्धा हेच युनिट वापरले जातात. आता पुढचं आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज स्पीड अँड व्हेलॉसिटी. त्याआधी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट आर व्हेक्टर्स अँड व्हॉट आर स्केलर्स. स्केलर्स म्हणजे काय आणि व्हेक्टर्स म्हणजे काय. हे काय, स्केलर्स आणि व्हेक्टर्स आपण ज्या क्वांटिटीज शिकतो आहे, म्हणजे जसं आपण आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या 2 क्वांटिटी शिकलो, आता आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी या क्वांटिटी शिकणार आहे. त्यानंतर आपण ॲक्सेलरेशन शिकणार आहे, फोर्स म्हणजे काय ते शिकणार आहे. या सगळ्या काय आहेत, क्वांटिटीज आहेत. या सर्व क्वांटिटीजला 2 याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याची विभागणी केलेली आहे, त्यांना डिस्टिंग्विश केलेलं आहे. कसं डिस्टिंग्विश केलेलं आहे, द क्वांटिटीज विच रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ओनली. मॅग्निट्यूड ओनली, मॅग्निट्यूडचा अर्थ काय होईल, जसं की हाईट, एखाद्याची हाईट आपण मोजली तर हाईट किती सेंटीमीटर आहे, समजा एखाद्याची हाईट 161 सेंटीमीटर एवढी आहे. दॅट 161 सेंटीमीटर इज द मॅग्निट्यूड. म्हणजे जो काही आकडा आलेला असेल दॅट इज द मॅग्निट्यूड. द क्वांटिटीज विच रिक्वायर मॅग्निट्यूड ओनली दे आर नोन ॲज स्केलर्स. ज्यांच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे, जसं हाईटसाठी मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे, डिस्टन्ससाठी फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे की इतकं डिस्टन्स तो गेला. ठीक आहे. बट द क्वांटिटीज विच रिक्वायर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन या दोन्हीची आवश्यकता ज्या क्वांटिटीजमध्ये असते, ठीक आहे, त्यांना काय म्हटलं जातं, व्हेक्टर्स असं म्हटलं जातं. जसं की डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटमध्ये एवढंच बघायचं आहे का आपल्याला की किती डिस्टन्स ट्रॅव्हल गेला, नाही, आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स जर आपल्याला पाहायचं असेल, जसं की एवढं जर डिस्टन्स असेल तर आपल्याला बरोबर इथे उभं राहून कळतं की या डायरेक्शनने जर आपण गेलो तर काय मिळेल आपल्याला, आपल्याला शॉर्टकट हा आहे. हा कसा कळला आपल्याला, याचं आपण डायरेक्शन आपण पाहिलं म्हणून. म्हणजेच इथे डिस्प्लेसमेंटसाठी डायरेक्शनची सुद्धा आवश्यकता आहे आणि म्हणून डिस्प्लेसमेंट ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्टन्स ही काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. जेव्हा तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन असा प्रश्न असतो तेव्हा डिस्टिंग्विश बिटवीन अशा प्रश्नामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे डिस्टिंक्शनचे पॉईंट लिहायचे असतात. इकडे जो पॉईंट लिहिला त्याच्या विरुद्ध पॉईंट काय लिहायचा आहे, इकडे लिहायचा आहे. ठीक आहे. आणि असे किती पॉईंट्स असले पाहिजे, 3 पॉईंट्स असले पाहिजे. आता ह्या क्वांटिटीज स्पीड अँड व्हेलॉसिटी. दुसरा प्रश्न आहे याच्यातला, विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, व्हेलॉसिटी, टाईम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर्स अँड विच आर व्हेक्टर्स. आता याच्यातले स्केलर्स कुठले आहेत आणि व्हेक्टर्स कुठले आहेत, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, स्केलर्स आणि व्हेक्टर्स. याच्यातला डिस्टन्स हा काय झालेला आहे, इट इज अ स्केलर. डिस्प्लेसमेंट हा काय आहे, व्हेक्टर आहे. व्हॉट इज स्पीड, स्पीड काय आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम टेकन. स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम अँड ॲज इट डिपेंड्स अपॉन डिस्टन्स देअरफॉर स्पीड इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. स्पीड ही सुद्धा काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. व्हॉट इज व्हेलॉसिटी, व्हॉट इज व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. It is displacement upon time, means velocity depends upon displacement. And what is displacement? It is a vector quantity and therefore velocity is also a vector quantity.
दिस इज वेलोसिटी. ठीक आहे. पुढचं त्यांनी म्हटलं आहे टाईम. टाईम सांगा. टाईम काय असणार आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. टाईमचा दिशेशी काही संबंध असतो का? शाळेपाशी गेल्यावर इतका वाजणार आहे आणि आत्ता इथे इतके वाजलेले आहेत असं काही आहे? नाही, असं काहीही नाही. देअरफॉर इट इज अ स्केलर क्वांटिटी. आता आपल्याला स्पीड आणि हा जो वेलोसिटी आहे या दोन क्वांटिटीज विषयी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. काय म्हटलं आहे? स्पीड म्हणजे द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. व्हॉट इज स्पीड? स्पीड इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाईम. मी जे आत्ताच एक्सप्रेशन लिहिले होते दोन्ही स्पीड आणि वेलोसिटीचे. ठीक आहे. हे काय आहेत? यांचे एक्सप्रेशन आहेत आणि यांचे युनिट्स काय असतील? आता डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्सचं युनिट काय आहे? इट इज मीटर. व्हॉट इज युनिट ऑफ टाईम? इट इज सेकंद. आणि म्हणून मग स्पीडचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर अपॉन सेकंद म्हणजेच मीटर पर सेकंद. हे कोणाचं युनिट झालं? वेलोसिटीचं झालं. म्हणजे दोन्हीचेही युनिट्स काय आहेत? सारखे आहेत. आता ऑलवेज रिमेंबर द युनिट्स ऑफ स्पीड अँड वेलोसिटी आर सेम. दे आर in MKS system it is meter per second. In CGS system centimeter per second. दोन्ही युनिट्स काय आहेत यांचे सारखे आहेत. सेकंड इज स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स अँड वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. वेलोसिटी कोणाला रिलेटेड आहे? डिस्प्लेसमेंटशी रिलेटेड आहे. इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन. मोशन जर काय असेल? अलॉंग अ स्ट्रेट लाईन असेल त्या केसमध्ये काय असतं? मगाच्याच एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे आपण की जर मोशन स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही क्वांटिटीज काय असतात? सारख्या असतात. ॲज डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर सेम इफ द मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन देन स्पीड अँड वेलोसिटी आर ऑल्सो सेम. स्पीड आणि वेलोसिटीसुद्धा काय असेल? सारखीच असेल. ठीक आहे. आणि शेवटचं वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. वेलोसिटीचं एक्सप्रेशन आहे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. आता इथे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करून दिलं आहे? शीतलचा ॲव्हरेज स्पीड जो आहे तो काढून दिलेला आहे पुस्तकामध्ये पेज नंबर 3 In the first example on page 1, the straight line distance between the houses of Sheetal and Sangeeta is 500 meter. तिला लागलेला वेळ आहे 5 मिनटं. मग पहिल्या याच्यामध्ये डिस्टन्स ए ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला वेळ किती येतो आहे? 100 मीटर पर मिनिट. हा झाला पहिल्या याच्यातला वेळ. दुसऱ्या याच्यामध्ये पाथ बीमध्ये किती येतो आहे? इट इज 50 मीटर पर मिनिट. आणि ॲव्हरेज स्पीड किती राहील? मग दोन्हीची बेरीज करायची भागिले 2 म्हणजेच 58.6 मीटर पर मिनिट. हे इकडचं काय आहे? मीटर आहे आणि इकडचे काय आहेत? हे मिनिट्स आहे. पुस्तकातलं व्यवस्थित वाचायचं आहे. म्हणजे आता तिची व्हेलॉसिटी किती झाली? आता व्हेलॉसिटी कशी काढली जाईल? पहा, इकडचं हे जे डिस्टन्स होतं ते आपण ए घेतलं होतं. आडवं डिस्टन्स ए, हे डिस्टन्स आपण घेतलं बी. मग हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय राहील? सी म्हणजेच व्हेलॉसिटी. शॉर्टेस्ट डिस्टन्स याच्यामध्ये काय राहील? डिस्प्लेसमेंट राहील. म्हणून मग या डिस्टन्सवरनं जे निघेल ती क्वांटिटी कुठली राहणार आहे? दॅट क्वांटिटी विल बी व्हेलॉसिटी. आणि ती किती आलेली आहे? 44.83 मीटर पर सेकंद. पुस्तकात तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 3. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी पाहणार आहे.